जर का तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्यावं लागेल आणि त्या प्रश्नाचे ट्रॅक्स लक्षात घ्यावं लागेल। या ठिकाणी बघा ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली, म्हणजे ए ला वाटा किंवा बी ला वाटा, तर तेव्हा 10 पुस्तके उरतात। ए ला वाटताना 10 पुस्तके उरतात आणि बी ला वाटले तरी सुद्धा 10 पुस्तके उरतात। जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील, या ठिकाणी बघा 2 क्रमवार समसंख्या असतील, म्हणजेच ए नावाची तुकडी आहे आणि बी नावाची तुकडी आहे। जर या ठिकाणी 20 असेल तर या ठिकाणी 21 असेल, पण 21 नाही, कारण की इथं समसंख्या दिलेली आहे। तर या ठिकाणी हे तर क्रमागत झाले, परंतु एक सम झाली एक विषम झाली, तर या ठिकाणी 22 असेल। 2 क्रमागत समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती, म्हणजे याची किती किंवा याची किती, दोन पैकी एक आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। इट्स व्हेरी सिंपल। काय करायचं मित्रांनो, हा प्रश्न केव्हाही तुम्हाला सॉल्व्ह करताना ऑप्शनकडे जायचं आहे। ऑप्शनचं काय करायचं, 90 ची आहे की नाही, 90 चे निम्मे लिहायचे। 90 चे निम्मे किती होतात, तर 45 होतात, ठीक आहे। 82 चे निम्मे घ्यायचे 41, याचे निम्मे घ्यायचे 39 आणि याचे निम्मे घ्यायचे या ठिकाणी 43। 45, 41, 39 आणि या ठिकाणी 43 हे झाले निम्मे निम्मे, म्हणजे अर्धे करायचे, हाफ करायचे। आता काय करायचं की याच्या आधीचा घ्यायचा 44 आणि च्या नंतर घ्यायचा 46, आधीचा घ्यायचा 40 आणि नंतर घ्यायचा 42, याच्या आधीचा घ्यायचा 38 आणि याच्या नंतरचा घ्यायचा 40, याच्या आधीचा घ्यायचा 42 आणि च्या नंतर घ्यायचा 44। हे कशासाठी की ह्या दोहोंची बेरीज 90 आहे, या दोहोंची बेरीज 82 आहे, या दोहोंची बेरीज 78 आहे आणि या दोहोंची बेरीज 86 आहे। आता काय करायचं, 10 पुस्तके उरतात, तर हे जे 10 आहे याच्यातून -10 करायचे, म्हणजे हे येतात 840। 840 ला कोणत्या गटाने भाग जातो हे लक्षात घ्या, कोणत्या गटाने, म्हणजे 840 आपण दोनदा लिहून घेतले। फॉर एक्झाम्पल आपण भाग दिला, या ठिकाणी आपल्याला कळतंच, आपल्या जर विभाज्यतेच्या कसोट्या परफेक्ट असेल किंवा आपल्याला जनरली कळतं की याला 40 ने भाग जातो, बघा 40 ने पण भाग जातो। इथं 0 0, 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4 भाग गेला 21 चा, पण याला 40 ने तर भाग जातोच जातो, सोबतच 42 ने सुद्धा भाग गेलाच पाहिजे। तर 42 ने सुद्धा भाग देऊन बघायचा, 42 42 1 42, 42 दोन्ही 84, म्हणजे या ठिकाणी 20 चा भाग गेला की नाही। म्हणजेच या ठिकाणी 82 चे जे आपण दोन हे केले 40 आणि 42 याने भाग गेला, म्हणजेच ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या 82 असणार आहे। एकामध्ये 82 तर दुसऱ्यामध्ये सुद्धा 82 असणे संभाव्य आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। खूप सोपं आहे, विद्यार्थ्यांची एकूण संख्या फाइंड आउट जर करायची असेल ए तुकडीमधील आणि बी तुकडीला ज्यावेळेस आपण पुस्तके डिस्ट्रीब्यूट करतो त्या ठिकाणी जर 10 पुस्तकं जर उरत असेल, कोणतं एक टार्गेट करा, ए घेतलं तरी 10 पुस्तकं उरणार। जर तुम्ही 850 पुस्तकं म्हणजेच डिस्ट्रीब्यूट करायला गेले तर, म्हणून काय करायचं, पुस्तके उरतात म्हटलं तर या ठिकाणी 10 मायनस करायचे, उरतात म्हणजे मायनस, ओके। आणि जर म्हणजेच या पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि त्याच्यानंतर याच्याने निम्मे निम्मे करायचे, आधीचा पुढचा केल्यानंतर त्या दोनने भाग जाऊ शकतो, फक्त 40 आणि 42 ने भाग जातो। इकडे जर बघितलं तर इकडे भाग जाणे संभाव्यच नाही आहे। आता तुम्ही म्हणाल की सर 42 ने भाग जातो याला, हो ठीक आहे, 840 ला 42 ने भाग जातो, गेलाच आहे ना इथं, 42 1 42, 42 दोन्ही 84 गेला भाग, पण 44 ने भाग नाही जात, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन कॅन्सर राहतं। दोघांनीही गेला पाहिजे तेव्हाच विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला फाइंड आउट होणार आहे। 82 हे विद्यार्थ्यांची संख्या आहे, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर। एक प्रश्न घेतला की आपण त्यावर आधारित 10 प्रश्न घेत असतो। ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात। जर पुस्तकांची एकूण संख्या 770 असेल, 770 - 10 म्हणजे या ठिकाणी येतात 760। आता गट पाडायचे, गट पुन्हा तेच आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे। या ठिकाणी 45 आहे, ओके, या ठिकाणी 41, या ठिकाणी 39 आणि या ठिकाणी 43। मग याच्याला आधीचा नंतरचा हे घेऊन घ्यायचे, याच्या आधीचा जर घेतला तर 44 आणि हे 46, याच्या आधीचा 40 आणि 42, याच्या आधीचा 38 आणि इथं 40, बरोबर, याच्या आधीचा 42 आणि नंतरचा 44।
आता हे जे 760 आहे, या 760ला कोणत्या तरी याच्या एखाद्याने भाग केला पाहिजे. आता आपल्याला दिसून येतं 38 दोन्ही 76 होते बघा. 38 दोन्ही 76 म्हणजे या ठिकाणी 38ने भाग जातो बघा. 38 ओके. 38 दोन्ही काय येतं 19 दोन्ही 38, 19 76 म्हणजे या ठिकाणी भाग गेला. 38 दोन्ही 76चा भाग गेला. ठीक आहे. 38 दोन्ही 76चा भाग गेला म्हणजे इथं 20चा भाग गेला. मग आता या 760ला 38 तर आपल्याला सापडलेला आहे, 40ने सुद्धा भाग गेला तरच मग ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला आन्सर येऊ शकते. विद्यार्थ्यांची संख्या 78 येऊ शकते, पण 40ने भाग गेला पाहिजे. 40ने भाग गेल्यानंतर 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 1 4, उरले 3, 4 9 36 म्हणजे 19चा भाग गेला. ठीक आहे. म्हणजेच भाग जातो 38ने आणि 40ने, अर्थातच विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 78 असणार आहे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे. आता मित्रांनो बघूया सेकंड क्वेश्चन. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 6 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 930 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या जर 2 क्रमांकच समसंख्या असेल तर त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती त्या तुकडीतील. आता मित्रांनो यासाठी काय करावं लागेल, याला 45 करा, याला 41 करा, याला 39 निम्मे करा आणि याला 43 निम्मे करा. ओके. आता याच्या आधीचा आणि नंतरचा लिहून घ्या. याच्या आधीचा येतो 44, नंतरचा येतो 46. 40 आणि 42, याच्या आधी 38 आणि इथं 40, इथे 42 आणि इथं 44. ज्यावेळेस आपण आता 930 वजा 6 करतो तर या ठिकाणी 924 राहिले, म्हणजे 6 पुस्तकं कमी उरतात ना म्हणून. आता हा जो 924 आहे, 924 भागिले समजा आपण टार्गेट केले हे 42. 42 टार्गेट केल्याने भाग देऊन बघितला तर भाग देताना बघा 4 1 बे दोन्ही 4, बे 1 बे, बे चूक 8, उरला 1, बे सकम 12, बे दोन्ही 4 झालं. 21 1 21, 21 दोन्ही 42, उरले 4, 21 दोन्ही 42, 22चा भाग गेला. निश्चितच या ठिकाणी 21चा भाग जाणार आहे. आता 42 नंतर भाग गेला म्हणजेच ऑप्शन 42 किंवा हे ह्या दोनपैकी एक ऑप्शन येऊ शकते, कारण 42ने भाग गेला. आता याला काय करणार आपण की दुसरं लक्षात घ्या की आता 924 भागिले 44 करून बघू. 44 आता भाग देताना बघा ना, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 झालं, बे चूक 8, उरला 1, बे सकम 12, बे दोन्ही 4 झालं. ओके, क्लिअर आहे. आता 11 दोन्ही 22, 11 चूक 44, उरले 2, 11 दोन्ही 22, बे 1 बे आणि बे दोन्ही 4, बे 1 बे म्हणजे 21 झाले. इकडे जर 22 न भाग गेला तर इकडे 100% 1 न कमी असा भाग जात असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राईट आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या 86 येणार आहे, कारण की त्याच्याला निम्मे केले, आधीचा आणि नंतरचा घेतला आणि हे जे -6 करून जे काही 924 पुस्तकांची संख्या झालेली होती त्याला भागिले बरोबर ते मॅचिंग झाले, म्हणून 86 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 8 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 1020 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. इट्स व्हेरी सिंपल. 1020 मायनस किती करावं लागेल तर 8 करावं लागेल. -8 जर केले तर या ठिकाणी 1012 राहतात. ठीक आहे, 1012 टार्गेट करून आपण पुढे जाणार आहोत. पुन्हा ऑप्शनमध्ये तेच आहे की याच्या निम्मे जर घेतले तर 45, याच्यावाले निम्मे 41, याच्या निम्मे 39, याच्या निम्मे 43. आता निम्मे केल्यानंतर आधीचा आणि नंतरचा लिहून घ्यावा लागेल. याचे 44 46, याच्या ठिकाणी 40 42, या ठिकाणी 38 40, या ठिकाणी 42 44. आता भाग कशाला देणार तर सरळ सरळ या ठिकाणी दिसून येतं की आपण कुठेतरी जाऊया. या ठिकाणी 44ला टार्गेट केला समजा तर 1012 भागिले जर 44 घेतले, कारण की तर 4ने भाग जाताना तर आपल्याला दिसत नाही, 40ने भाग जाताना. समजा जर 44 घेतले या 44 तर या ठिकाणी बघा काय होते. ओके, 4 1 4, 4 1 4. एकक आणि दशक स्थानच्या अंकांपासून तयार केलेली जी संख्या असते त्याला 4ने जर भाग गेला तर भाग जात असतो. 4 1 4, 4 1 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20 आणि उरला 1, 4 3 12 असा भाग गेला.
आता 11 एक 11, 11 दोन्ही 22, उरले 3, 11 3 33, भाग गेला 23चा. म्हणजे 44ने भाग जातो. इथं 44ने भाग जातो, इथं 44. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 किंवा ऑप्शन क्रमांक 4 आन्सर येऊ शकते. आता पुढे जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं की बाबा जे 44 आहे, 44च्या नंतरचे 46 बघा किंवा मग 42ने देऊन बघा. आधी आपण 46ने देऊन बघू. जर 1012 भागिले 46, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे पंचे 10 आणि इथं बे सकम 12, 506, 23 एक 23, 23 दोन्ही 46, 50 मधून 46 गेले, उरले 4. पुन्हा 23 एक 23, 23 दोन्ही 46, म्हणजे 22चा भाग गेला. इथं 23चा जर भाग जात असेल तर 1 कमी बरोबर भाग जात असते. या ठिकाणी 1 कमी भाग जाते म्हणजे जाते. ठीक आहे, म्हणजेच ॲन्सर आलेला आपल्याला विद्यार्थ्यांची एकूण संख्या 90च असणार आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन इज द राईट ॲन्सर. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणाल की हा ऑप्शन का नाही घेतला, कारण की 42ने याला भाग नाही जाणार, भाग जाणारच नाही. बघा 1012 भागिले 42 घेतले आणि इथं जर म्हटलं बे दोन्ही 4, बे एक बे, बे पंचे 10 आणि इथं बे सकम 12. आता 21 एक 21, 21 दोन्ही 42, उरतात 8. 21 चूक 84 होते, 21 चूक 84 होते आणि या ठिकाणी पुन्हा काही रिमेन्स राहतं, म्हणजे 2 आणखी रिमेन राहते, बाकी राहते. म्हणून या ठिकाणी 42ने भाग जात नाही. याला 42ने भाग जात नाही तर यालाही नाही जाणार 42ने भाग. झालं की नाही? म्हणून ऑप्शन क्रमांक करेक्ट आहे फर्स्ट. 90 विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. चौथा प्रश्न, ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात म्हणजेच जास्तचे राहतात तिथं. म्हणून 430 वजा 10 करावं लागेल, म्हणजे इथं 420 आले. आता ह्या 420ला जो आपण गट तयार करू त्याने भाग गेला पाहिजे. या ठिकाणी बघा 66 आहे, 66च्या निम्मे किती तर 33, याचे निम्मे किती तर 29, याचे निम्मे किती तर 27, याचे निम्मे 35. आता मागचा आणि पुढचा, याच्या मागचा जर घेतला आपण तर 32, इथे 34, या ठिकाणी 28, या ठिकाणी 30, या ठिकाणी 26, या ठिकाणी 28, या ठिकाणी 34, या ठिकाणी 36. ठीक आहे, केलं आपण. आता 420ला कशाने भाग जात असेल आपल्या लक्षात आलं पाहिजे. 420ला भाग कशानं जाईल, म्हणजे 430 वजा 10 पुस्तके आपण घेतले, नेमका ॲन्सर काय येणार आहे. तर या ठिकाणी आपण जर टार्गेट केला हा 30 जर घेतला आपण सुरुवातीला, 420 भागिले 30 जर घेतला तर भाग जाताना दिसतो आपल्याला. 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 1 3, 3 चूक किती 12, म्हणजे 14ने भाग गेला. तर आता इकडे याला एक 28 देऊन बघू. 30 तर एकाच ठिकाणी आहे, आपण 28 देऊन बघू. आता 420 भागिले 28 केले, 7ने भाग जातो, 7 चूक 28, 7 सकम 42, इथे हा 0, 4 1 4, याच्या 4 जर भाग केले तर भाग जाणारच आहे. या ठिकाणी 4 4 1 4, उरले 3, तर 30 30 28 30 58. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष भाग देताना 14 3 42, 29 40 पासून 98, 28 30. ठीक आहे, 28ने पुन्हा एकदा भाग देऊन बघू. 28, 420 भागिले 28, ओके, 4 7 28, 4 1 4, 4 5 20, 7 1 7, 7 1 7, उरले 3, 7 5 35, भाग जातो 28ने. 28ने भाग गेला म्हणजेच 28ने सुद्धा भाग गेला आणि 30ने सुद्धा भाग गेला, म्हणून या ठिकाणी 58 ही विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. पाचवा प्रश्न बघा. या ठिकाणी ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 490 असेल तर वजा 10 केलं तर 480 झाले. आता हे पुस्तकं त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आली, मात्र किती विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आली ते ए तुकडीतले काढा नाही तर बी तुकडीतले काढा. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की याचे निम्मे करावं लागेल. याचे निम्मे घेतले 31, याचे निम्मे घेतले 33, याचे निम्मे घेतले 27 आणि याचे निम्मे होतात 35. आता तुम्हाला माहित आहे की मागचा आणि पुढचा आपल्याला काढावा लागतो. या ठिकाणी 30 32 32 34 26 28
34 आणि 36. ठीक आहे. आता 480ला कशाने भाग जातो? 480ला तर या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. 480ला जर आपण ह्या पहिले तर 0 असणाऱ्या संख्येनेच भाग देऊन बघायचा केव्हाही, कारण की लवकर आपल्याला सापडून जाते ती संख्या. 30ने भाग दिला, 3 एक 3, 3 एक 3, 3 सकम 18 झाला भाग. 16ने भाग केला तर या ठिकाणी 100% 15ने भाग जायला पाहिजे. जर 480 घेतले, आता 30 तर एकाच ठिकाणी आहे, आता 32ने देऊन बघू. 32ने भाग जर दिला तर या ठिकाणी बघा, बे एक बे, बे सकम 12, बे दोन्ही 4, बे चूक 8, इथे 0. या ठिकाणी 16 एक 16, 16 एक 16, 24 मधून 16 गेले, 8 राहिले, झाले 80, 16 85, 15ने भाग गेला. या ठिकाणी जर 16ने भाग गेला तर या ठिकाणी 100% 15ने भाग जातो, म्हणजे 32ने सुद्धा भाग जातो. सो आन्सर येते 62. विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे 62, हे लक्षात घ्या. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. 6वा प्रश्न, ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटले तेव्हा 8 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 620 असेल तर 2 तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची संख्या किती, एकूण संख्या किती? इट्स व्हेरी सिंपल. 620 घ्या, 620 वजा 8 करावं लागेल, म्हणजे 612 तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता 612ला गटाने भाग द्या, म्हणजे या ठिकाणी येतं 31, या ठिकाणी येते 33, या ठिकाणी 27 निम्मे आणि या ठिकाणी 35. आता काय करावं लागेल की याचे निम्मे निम्मे घ्यावं लागेल. याच्या आधीचा 30, नंतरचा 32, 32 34, 28 26 28, 26 आणि 28, इथे 34 आणि इथे 36. कशाने भाग देणार आहे ते भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे. आता जर आपण, तुम्ही कुठूनही जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी 612 भागिले हे 30 घेतले, 30 तर भाग जाते का ते बघू. 30 आहे की नाही, 0, 3 एक 3, 3 दोन्ही 6, इथे 0 आणि 3 चूक 12, 204चा भाग केला या ठिकाणी. कितीचा भाग? 204चा भाग गेलेला आहे या ठिकाणी. इथे भागच नाही जात. 3 दाय 30 आपण म्हणणार आहोत. काय म्हणणार आपण? 3 दाय 30 आपण म्हणणार आहोत, म्हणजे 612 या ठिकाणी लक्षात घ्या. 612 भागिले 30 भागच नाही जात. 3 दाय 30, 3 दोन्ही 6, 3 चूक 12, म्हणजे इथं 20.4चा भाग केला. आपल्याला पॉईंटचा भाग नाही पाहिजे, म्हणजे 30ने भाग नाही जात. 30ने भाग नाही जात तर आपण 32कडे गेलो समजा. आता हे बघा, 30ने भाग नाही जात म्हणून 32ने भाग जाते किंवा नाही जात असं स्पष्ट नाही करू शकत आपण. समजा 32 आपण घेतले, काय घेतले आता आपण? 32 घेतले. 612 भागिले 32, इथे बे एक बे, बे सकम 12, बे 36 आणि बे सकम 12, बे 36 आणि बे सकम 12. या ठिकाणी याच्यावाले निम्मे 8 आणि याच्यावाले निम्मे येतं बे एक बे, बे 15, बे 36, 153. 8 एक 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16 जास्त होतात म्हणून उरतात 7. 8 8 64, 8 9 72 होते. 8 9 72 होते आणि एक मात्र त्या ठिकाणी उरतो, म्हणून 32ने सुद्धा भाग नाही जात. 30ने पण नाही गेला, 32ने पण नाही गेला, म्हणून ऑप्शन क्रमांक 3rd वर आल्यापेक्षा ऑप्शन क्रमांक आपण 4th वरच. आता 4thने भाग 100% जाणार आहे. कसा बघा, 612 भागिले किती? आपण 34 घेऊ. 34ने भाग जातो काय ते बघू. 34 या ठिकाणी बघा, याचे निम्मे घेतले तर 17 झाले, याचे 36 बे सकम 12, 17 एक 17, 17 एक 17, 17 2 34 जास्त होते, मग उरतात किती? या ठिकाणी 13 उरतात. 13 म्हणजे 136 झाले. 7 एक 7 7 7 21 7 7 7 35 7 45 7 7 9 7 8 56, म्हणजे 17 सकम 36 नासे. 17 सकम सायन्स साथी नाही 17 8 साथी 56, 5 8 1 8 5 13, म्हणजे या ठिकाणी 18चा भाग जातो. कितीचा भाग? 18चा भाग. 17ने डायरेक्टली भाग दिला असता तरी चालत होतं, मात्र या ठिकाणी भाग जातो 34ने. आता आपल्याला घ्यायचं आहे 34ने भाग तर जातो, पण मित्रांनो, पण तुम्हाला सांगतो, भाग तर गेला, मात्र आता 36ने पण भाग गेला पाहिजे. कशाने? 36ने पण भाग केला पाहिजे. 612 भागिले 36 आपण करून बघू. आता आपल्याला भाग द्यायचा 6ने. 6 6 36, 6 1 6,
याला भाग जात नाही म्हणून 0, पुन्हा साईन दोन्ही 12, 6 एक 6, उरले 4, साईन 7 42, गेला भाग. इथे 18ने भाग गेला तर इकडे एक कमीने भाग जातच असतो. म्हणजे 34ने सुद्धा 612ला भाग जातो आणि 36ने सुद्धा 612ला भाग जातो. म्हणजे ह्या गटाने भाग जातो. म्हणजे 70 ही विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. येस, फोर्थ ऑप्शन राईट येतं. 7वा प्रश्न. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 6 पुस्तके उरतात म्हणजे या एकूण पुस्तकातून वजा करायचे आहे. 550 वजा 6 म्हणजेच या ठिकाणी 544 येणार. 10तून 6 गेले 4 आले, हातवाला 1 म्हणजे या ठिकाणी 544. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला कळतं की याच्यावाले 31, याचे 33, 27 आणि हे 35. च्या आधीचा आणि च्या नंतरचा. आधीचं 30, इथे 32, याचे 32, 34, 26, 28, 34, 36. कशाने भाग द्यायचा महत्वाचं आहे. आता मी जर समजा हे 32 घेतले, 30ने तर भाग जातच नाही याला. 5 4 4, 30ने का भाग नाही जात? कारण की या तिघांची बेरीज 13 येते आणि 12 जर आली असती तर 30ने भाग गेला असता, परंतु जात नाही म्हणून 30 याच्यातला कॅन्सल केला. मग आपण थेट आलो 32 वर. 32. आता इथं बघूया ना आपण काय बघू की 544 भागिले 32 करून बघू आणि 32 जर राईट आले तर मग 34 करून बघू. या ठिकाणी ओके, या ठिकाणी काय येणार 16, निम्मे केले तर 16, 16 दोन्ही 32. आता बे दोन्ही 4, बे 7 14 आणि बे दोन्ही 4. ठीक आहे. आता याचे पण निम्मे करा, याचे निम्मे 8, बे 1 बे 3 6, बे 6 12. पुन्हा 8 न भाग द्या, 8 1 8, 8 1 8, 8 5 8 1 8, 13तून 8 गेले 5 राहिले. सो इथं झाले 56, 8 7 56, 17चा भाग जातो. 544 भागिले 32 म्हणजे 17चा भाग जातो. आता 34ने देऊन बघा, 34ने. आता 544 भागिले 34. ठीक आहे. इथे 17 येणार आहे, 2ने भाग दिला तर बे दोन्ही 4, 1 बे 7 14 आणि बे दोन्ही 4 असं आलं ते. मग आपण पुन्हा 17ने भाग इथं देऊ शकतो. 17 1 17, 17 1 17, उरले किती 10 म्हणजे 102 झाले. आता 17 सकम 2 असे होते, साईन 7 42, 4 7 102 होते. 17 सकम 2 असे म्हणजे 16ने भाग गेला. इथे ज्यावेळेस 32ने भाग दिला त्यावेळेस 17 आन्सर आलं आणि ज्यावेळेस इथं 34ने भाग दिला त्यावेळेस 16 आन्सर आलं. इट्स व्हेरी इझी. म्हणजे 32 आणि 34 या 2ने भाग गेलेला या ठिकाणी, म्हणून 66 अशी विद्यार्थ्यांची संख्या होणार आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 190 असेल, 190 वजा 10 म्हणजे 180 झाले. 180ला भाग द्यायचा आहे गटाने. सो या ठिकाणी किती येतं तर 23. या ठिकाणी 17 दोन्ही 34, निम्मे घ्यायचे केव्हा? या ठिकाणी 19 दोन्ही 38, या ठिकाणी 21 दोन्ही 42, निम्मे घेतले. त्याच्या आधीचा आणि नंतरचा घ्यायचा. याच्या आधीचा 22, इथे 24, याच्या आधीचा 16 18, इथे 18, इथे 20, इथे 20, इथे 22. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. ओके. आता आपण टार्गेट करूया कुठे 180. 180 जर समजा आपण म्हटलं की चला 22ने भाग देऊ. 22ने तर भाग जाते का बाबा? 22ने भाग दिला तर भाग जाणार आहे का? तर या ठिकाणी 11, बे 9 18 म्हणजे 90, भागच नाही जात. याचे निम्मे केले 11, याचे निम्मे केले 90, 90 भागिले 11 भागच नाही जात. म्हणजे या 22ने भाग जात नाही तर ह्याही 22ने भाग जात नाही. 2 तर ऑप्शन कोलॅप्स झाले. 2 आणि 3 मध्ये असणारे जे ऑप्शन्स आहेत त्याला आपण आता टार्गेट करू. आता जर समजा मी म्हटलं की चल 16ने भाग देऊन बघू. कशाने? 16ने. तर 180 भागिले 16 या 16ने भाग देऊन बघायचं आहे आपल्याला, है की नाही? तर मग 4 चूक 16, या ठिकाणी 4 चूक 16, 4 चूक 16 किंवा मग 2 8 16 म्हणू आपण, आणि इथं 90. 8 1 8, 8 1 8, उरला 1, भागच नाही जात. 8 1 8,
+2 राहते, म्हणजे बाकी राहतात त्या ठिकाणी, म्हणजे 16ने भाग जात नाही. आता आपण 16ने भाग नाही जात, तर मग आता 18ने भाग देऊन बघू. 18ने भाग देत असताना त्या ठिकाणी 180 भागिले 18, 18 एक 18, 18 एक 18, 10चा भाग गेला. 180 भागिले ह्या 18ने गेला, तर आता 20ने भाग देऊन बघू. तर 20, तर 20ने भाग जातो, 2 9 18, 9चा भाग जातो. इथे 10चा भाग गेला, तर इथे 9चा भाग 100% जाणार आहे. सो 18ने पण भाग जातो, 20ने पण भाग जातो, म्हणजेच 38 ही विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. चौथा, सेकंड लास्ट प्रश्न. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जेव्हा पुस्तकांची एकूण संख्या 230 असेल, 10 पुस्तके उरतात, म्हणजे 230 वजा 10 म्हणजे 220ला भाग द्यायचा आपल्याला. दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? क्रमवार समसंख्या असतील म्हणून आपल्याला त्या क्रमवार समसंख्या ऑप्शनमधून बाहेर काढायच्या असतात. सो या ठिकाणी 23 दोन्ही 46, 17 दोन्ही 34, 19 दोन्ही 38 आणि 21 दोन्ही 42 च्या आधीचा आणि नंतरचा. याच्या आधीचा येतं 22, 24, 16, 18, 18, 20, 20, 22. आता भाग कशाने जाणार? तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं की सुरुवात आपण कशाने करू. 220 भागिले जर आपण 22 घेतले समजा, तर 22ने तर भाग जातो, 22 1 22, 22 10 220. पण याच 220ला 24ने भाग जातो का? बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे आणि इथं 0. आता या ठिकाणी याचे निम्मे 6, याचे निम्मे 55, 6 1 6, 67 बेचाळीस 6 9 54, एक उरतो या ठिकाणी. म्हणजेच ह्या 24ने भाग जात नाही. या 24ने भाग नाही जात, तर मग आपण या ठिकाणी आलो ह्या 20 कडे समजा, आणि त्या 20 साठी सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे 20. 230 म्हणजेच या ठिकाणी 220 घ्यावं लागेल आपल्याला. 220 भागिले 220 भागिले आपल्याला आता 20 करायचे. 20 इथे भाग चालला 11चा. 220 भागिले आता 22 करून बघायचे. 22 तर भाग जातो, 22 1 22, 22 1 22 म्हणजे इथं 10चा भाग. इकडे 11चा भाग ते इकडे 10चा भाग गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शनमध्ये असणारे जे 42 आहे ते राईट आन्सर आहे. विद्यार्थ्यांची संख्या 42 येणार आहे. गटाने भाग जाणे कंपल्सरी आहे. त्यावेळेस असं दिसून येतं 220 भागिले 20 राईट आहे, 220 भागिले 22 बरोबर आलेलं आहे. 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 8 पुस्तके रिमेन राहतात जर पुस्तकांची एकूण संख्या 320 असेल आणि दोन्ही तुकडीतील विद्यार्थ्यांची एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील. 2 क्रमवार समसंख्या काढण्यासाठी याला काय करायचं? सुरुवातीला याचे निम्मे घ्यायचे 25, याचे निम्मे 23, च्या निम्मे 28, च्या निम्मे 30. याच्या आधीचा घ्यायचा, नंतरचा घ्यायचा. याच्या आधीचा घेतला 24, 26, 22, 24, 27 आणि 29. 28 दोन्ही 56, 27 आणि 29. ओके. आणि या ठिकाणी घ्यायचा 28 आणि 32. सॉरी, या ठिकाणी च्या आधीचा घेतला 24 आणि 26. बरोबर आहे. ओके, सगळं बरोबर घेतलेलं आपण. म्हणजे दोनची बेरीज बरोबर ही 50 होते, या दोनची बेरीज 46 होते, या दोनची बेरीज बरोबर 56 होते आणि या दोनची बेरीज बरोबर 60 होते. आता आपलं टार्गेट काय की एकूण पुस्तकांची संख्या किती? तर 320. 320 वजा किती? तर 8 पुस्तके. 8. तर या ठिकाणी 312 उरतात. 312ला कशाने भाग जातो? तर 24ने भाग जातो की 22ने, 24ने, 26ने, 27, 28, 29 की 32ने? आता कुठले तरी आपण टार्गेट करायचे. फॉर एक्झाम्पल मी टार्गेट केले समजा फर्स्ट ऑप्शन मधले 24. आता याला 312 भागिले 24 करून बघू. कितीने भाग जातो याला? 4ने भाग जातो. 4 सकम 24, 4 7 28, 31 मधून 28 गेले, उरले 3. हे बघा किती? 312 बरोबर. 312 केले. 312 केल्यानंतर पुन्हा करून बघतो. हे 312,
भागिले किती 24. बघा भाग किती 4 4 सकम 24, 4 7 28, 31 मधून 28 गेले, उरले 3. या ठिकाणी भाग जात नाही. हां 312 भागिले 28 केले आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला भाग गेलेला 24 केले 24. पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, हे राहू द्या असं. 312 भागिले या ठिकाणी 24 केले, तर बे एक बे, बे दोन्ही 4. ठीक आहे, दोन्ही भाग देऊ. बे एक बे, उरला 1, बे पंचे 10, बे सकम 12. आता इथं भाग जातो बघा, 12 एक 12, 12 एक 12, उरले 3, 12 2 24, 12 3 36, बरोबर भाग गेला 13चा भाग गेला. या ठिकाणी थोडंसं मिसमॅचिंग झालेलं होतं, पण या ठिकाणी 13चा भाग गेलेला आहे. इथे गेलेला आहे 13चा भाग. इथे कितीचा भाग गेला, तर 13चा भाग गेला. 13चा भाग गेला, तर इथे 12चाच भाग गेला पाहिजे. तर या ठिकाणी 312 पुन्हा घेऊ, भागिले 26 करू, भाग आपल्या पद्धतीने देऊ. या ठिकाणी निम्मे होते 13 दोन्ही 26, 13 दोन्ही 26, 31 मधून 26 गेले, 5 राहिले. आता 13 चूक 52 येते, बरोबर 24चा भाग गेला. ओके 24 भागिले 2. आता बे एक बे आणि इथं बे एक बे, बे दोन्ही 4, 12चा, 13च्या आधीचे 12 आहे, म्हणजेच या ठिकाणी 12ने भाग जातो, म्हणजेच 24ने पण भाग गेला 312ला, 26ने पण भाग गेला 312ला, म्हणजेच काय, या गटातला ऑप्शन आहे 50, म्हणून विद्यार्थ्यांची एकूण संख्या 50 असणार आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, काय झालं की पहिला एक टाईप्स आपण घेतला, त्या टाईप्समध्ये आपण ऑप्शनमध्ये गेलो, ऑप्शनचे निम्मे आपण घेऊन घेतले, त्याच्या आधीचा नंतरचा घेतला. आता ज्यावेळेस जेवढे पुस्तकं कमी जास्त उरतात तेवढे आपण मायनस करायचे. मायनस केल्यानंतर येणारी जी पुस्तकांची संख्या आहे त्या गटातल्या दोनही संख्यांनी त्याला भाग गेला पाहिजे, तरच मग विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपल्याला दिसून येते. जसं की या ठिकाणी 320 वजा आपण 8 केले तर 312 झाले. 312ला 24ने सुद्धा भाग गेला आणि 26ने सुद्धा भाग गेला, अर्थातच विद्यार्थ्यांची एकूण संख्या 50 आलेली आहे. पहिला टाईप्स कंप्लीट केला आणि त्यावर आधारित 10 क्वेश्चन तुम्हाला मी शिकवलेत. निश्चितचपणे ते तुम्हाला आवडलेले असेल, म्हणून एकच रिक्वेस्ट करतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.